नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासन कामगार विभागामध्ये जी 78 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, त्यासाठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा डिटेल्स मध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे कोणत्याही प्रकारची चूक तुमच्याकडून होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरण्यासाठी YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. तिथे लिंक दिलेली आहे, त्या लिंक वरती क्लिक करा. म्हणजे फॉर्म भरण्याची लिंक क्लिक केल्याच्या नंतर त्याच्यावरती असा इंटरफेस तुमच्यासाठी ओपन झालेला बघायला भेटेल. आता इथं बघू शकता, जर तुम्हाला पूर्ण जाहिरात बघायची असेल तर इथं असा इंटरफेस क्लिक हिअर याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पूर्ण जाहिरात इथे बघू शकता. आता तुम्हाला सर्वात पहिल्यांदा फॉर्म भरण्यासाठी रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. इथं क्लिक हिअर या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे, या बटनावरती मी इथे क्लिक केलेले आहे. जसं नेटवर्क असेल तेथून पुढे तुमची प्रोसेस ओपन झालेली तुम्हाला बघायला भेटणार आहे. आता इथं बघू शकता, हे सूचना वगैरे दिलेली आहे. इथं क्लोज या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करून घ्या. खाली आल्याच्या नंतर इथं मी सहमत आहे या बटनावरती इथे क्लिक करा. ठीक आहे, आता असा इंटरफेस ओपन झालेला बघायला भेटेल. त्याच्यानंतर खाली या. खाली आल्याच्या नंतर इथं काय आहे, उमेदवाराचे पहिले नाव, स्वतःचे पहिले नाव इंग्रजीमध्ये जशीच्या तसे टाकायचं आहे. त्याच्यानंतर उमेदवाराचे मधले नाव, वडिलांचे नाव इथे टाकायचं आहे. आणि उमेदवाराचे आडनाव सर्व माहिती कॅपिटल मध्ये बरोबर टाकून घ्यायची आहे. नंतर इथं आईचं पूर्ण नाव टाकायचं नाही, फक्त आईचं पहिलं नाव इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर वडिलांचे देखील पूर्ण नाव टाकायचं नाही, फक्त पहिलं नाव इथे बरोबर टाकून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं तुमच्या नावामध्ये काही बदल झालेला आहे. ज्या महिलांचं लग्नानंतर नाव बदल झालेलं आहे त्यांनी येथे येस करायचं आहे, आणि काय बदल झालेला आहे ते नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला जन्मतारीख टाकायची आहे. जन्मतारीख टाकण्यासाठी इथं कॅलेंडर वरती येथे तुम्ही क्लिक करा. त्याच्यानंतर इथं वर्ष सिलेक्ट करून घ्या. इथं क्लिक करून वर्ष सिलेक्ट करा. त्याच्यानंतर इथं महिना सिलेक्ट करा. त्याच्यानंतर इथे तारीख सिलेक्ट करा. ठीक आहे, अशा प्रकारे माहिती टाका. त्याच्यानंतर इथं मेल फिमेल जे आहे ते इथे सिलेक्ट करा. आता मेल आहे, मेल इथे मी सिलेक्ट करणार. मोबाईल नंबर तुमचा बरोबर मोबाईल नंबर इथे बरोबर टाकून घ्या. त्याच्यानंतर तोच मोबाईल नंबर इथे बरोबर टाकून घ्या. ठीक आहे, आणि तुमचा जर दुसरा अजून एखादा मोबाईल नंबर पर्यायी नंबर म्हणून तुम्हाला द्यायचा असेल एखादा, तर तो देखील इथे टाकू शकता. नाही टाकला तरी देखील चालून जाईल. आता इथं तुमचा रेग्युलर परमनंट जो चालू असणारा ईमेल आयडी आहे तो इथे तुम्हाला टाकायचा आहे. आणि तोच ईमेल आयडी पुन्हा इथे कन्फर्म करून घ्यायचा आहे. पूर्ण माहिती इथे टाकून घ्यायची आहे. ठीक आहे, आता इथं परीक्षा सेंटर तुम्हाला चॉईस करायची आहे. आता समजा मी मी फॉर्म याच्यामध्ये भरणार नाही, फक्त भरून दाखवत आहे. अंदाजे तुमच्या या ठिकाणी जे सेंटर आहेत ते तुम्हाला बरोबर टाकून घ्यायचे आहेत. जे असतील ते तुम्हाला योग्य जवळ असतील ते तुम्ही इथे टाकून घ्या. सर्व माहिती पुन्हा एकदा पूर्ण बरोबर आहे याची खात्री करा. खाली आल्याच्या नंतर या चेक बॉक्स वरती ही टिप आहे, सूचना आहेत, या मी वाचल्या आहेत असा इथं अर्थ होतो, इथे क्लिक करा. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण कोणत्याही मंडळाचे नोंदणी माथाडी कामगार अथवा सुरक्षा रक्षक आहात का, त्याच्यामध्ये आधीच तुम्ही कामगार विभागामध्ये कामाला आहात का असेल तर येस करा, अन्यथा इथे नो करा. ठीक आहे, त्याच्यानंतर न्यायालयीन प्रकारचा तपशील इथून खाली भरायचा आहे. म्हणजे तुमचं कोणतेही केस वगैरे चालू आहे का कोर्टामध्ये, तर असेल तर येस करा, अन्यथा इथे नो करा. ठीक आहे, आता मी इथे नो केलेलं आहे. आता वरती मोबाईल नंबर वगैरे ईमेल आयडी सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री करा. आणि इथं जनरेट OTP या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करून घ्या. ठीक आहे, जनरेट OTP या बटनावरती इथे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर असा एक कॅप्चा ओके करा. आता इथं कॅप्चा ओपन होईल. जो कॅप्चा आहे जशाच्या तसा इथे टाकून घ्या. बघू शकता मी जशाच्या तसा इथे टाकून घेतलेला आहे. आता इथं काय करायचं आहे, सबमिट या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. बघू शकता काइंडली OTP रिसिव्ड युअर ईमेल आणि मोबाईल नंबर याच्यावरती इथं क्लोज बटनावरती क्लिक करा. तुम्हाला इथे OTP टाकायचा आहे. तुम्हाला जो OTP येईल, आता मी इथे OTP टाकून घेणार आहे. ठीक आहे, आता OTP माझ्या मोबाईल वरती आलेला आहे. एक मिनिट. ठीक आहे, बघू शकता इथं मी माझा OTP टाकून घेतलेला आहे. बघू शकता OTP सत्यापित करा, म्हणजे या ठिकाणी व्हॅलिडेट करा या बटनावरती इथे क्लिक करा. बघू शकता OTP हॅज बीन सक्सेसफुली असा ऑप्शन बघायला भेटेल. इथं क्लोज या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करून घ्या. ठीक आहे, क्लोज या बटनावरती इथे क्लिक करा. आणि इथं खाली काय आहे, मी सहमत आहे या बटनावरती इथे क्लिक करा. आणि इथं काय आहे, रिव्हेरीफाय. इथं बघू शकता जो कॅप्चा आहे पुन्हा एकदा टाकून घ्या, 1586. ठीक आहे, मी टाकलेला आहे. आणि इथं रिव्हेरीफाय इथं माहिती आलेली आहे. आता इथं काय करायचं आहे, इथं सर्व माहिती तुमची तुम्हाला इथे बघायला भेटेल. तुम्ही कोणकोणते सिटी म्हणजे एक्झाम सेंटर कोणते टाकलेले आहे, स्वतःचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव, सर्व माहिती जी आहे इथं सर्व माहिती चेक करा. आता समजा इथं मी सेंटर आहे माझं, बघू शकता इथं सेंटर आहे. तर सेंटर माझं मी टाकलेले बरोबर आहेत. मी येथे क्लिक करणार, हे बरोबर आहे. तीनही सेंटर बरोबर आहे. त्याच्यानंतर माझे नाव जेवढी माहिती आहे त्याच्यासमोर तुम्ही बरोबर आहे ती माहिती सर्व क्लिक करून घ्या. ठीक आहे,
आता इथं सर्व चेकबॉक्स ओके केल्याच्या नंतर इथं रिव्हेरीफाय या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. बघू शकता प्लीज सिलेक्टेड. आता ठीक आहे, माझ्याकडून एखादा बॉक्स राहिला असणार आहे. वरती माझा हा एक बॉक्स राहिलेला आहे, मेल वगैरे. आता इथं सबमिट या बटनावरती खाली तुम्ही क्लिक करा. ठीक आहे, इथं ओके बटनावरती इथे तुम्ही क्लिक करून घ्या. आता पुढील प्रोसेस झालेली आहे आणि तुमचा म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे, तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. इथं तुम्हाला तुम्ही बघू शकत आहात तुमचा इथं काय आलेलं आहे, तुमचा रजिस्ट्रेशन क्रमांक इथे आलेला आहे आणि इथे पासवर्ड आलेला तुम्हाला बघायला भेटणार आहे. ठीक आहे. आणि जो हा पासवर्ड आणि म्हणजे रजिस्ट्रेशन क्रमांक आणि पासवर्ड आहे तो तुम्हाला तुमच्या ईमेल वरती आणि मोबाईल नंबर वरती देखील आलेला बघायला भेटेल. इथं तुम्हाला सेव्ह करायचं असेल तर सेव्ह करा, नाहीतर सेव्ह करू नका. इथं क्लोज बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. आता इथे तुम्ही फॉर्म भरलेली सर्व माहिती इथे ओपन झालेली बघायला भेटेल. आता फॉर्म भरायला इथून पुढे सुरुवात झालेली आहे. इथं काय करायचं आहे, अप्लाय पोस्ट या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे, अप्लाय पोस्ट वरती मी क्लिक केलेलं आहे. आता इथं काय करायचं आहे, क्रिएट बघू शकता क्रिएट नावाचा ऑप्शन आहे. इथं याच्यावरती तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. आता तुमचं नेटवर्क जशा प्रकारचं असेल तसं इथं रिफ्रेशिंग व्हायला सुरुवात होईल. आता बघू शकता इथं माहिती सुरुवात झालेली आहे. आता इथं बघू शकता इथं टिप आहे, या चेकबॉक्स वरती इथे तुम्ही क्लिक करून घ्या. इथं पदवी पदाची निवड करा. आता काही हे निरीक्षक, लेखापाल आणि स्टेनो टायपिस्ट हे 4 पदे आहे. हे वरचं इन्स्पेक्टर म्हणजे हे इन्स्पेक्टर हे काय आहे, निरीक्षक. अकाउंटंट म्हणजे हे लेखापाल आहे आणि लघुटंक लेखक हे स्टेनो टायपिस्ट आहे. तर मला निरीक्षकसाठी भरत आहे मी, तर इथे निरीक्षक या पदावरती ज्या पदासाठी भरायचं आहे ते पद इथे तुम्ही सिलेक्ट करून घ्या. ठीक आहे. ते पद इथं सिलेक्ट करून घेतलं. त्याच्यानंतर बघू शकता त्या पदाचा पोस्ट कोड वगैरे आलेला आहे. इथे जाहिरात क्रमांक आणि जाहिरातीची तारीख देखील इथे आलेली आहे. आता खाली या. खाली आल्याच्या नंतर तुम्ही फॉर्म भरलेली सर्व माहिती इथे तुम्हाला बघायला भेटणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता परीक्षा केंद्र वगैरे तुम्ही आधीच टाकले ते देखील इथे बघायला भेटतील. त्याच्यानंतर पुन्हा खाली स्क्रोल करा. पुन्हा खाली स्क्रोल करा. इथं तुम्हाला काय काय आहे, कंपल्सरी काय आहे, 1 मिनिट. ठीक आहे, बरोबर. आता इथं आहे तुम्ही महाराष्ट्र म्हणजे आपण भारताचे आहोत का, इथं इंडियन सिलेक्ट करायचे आहे. ओदर इथे तुम्ही सिलेक्ट करू शकत नाही. जर सिलेक्ट केलं तर तुम्ही इथून पुढे फॉर्म भरू शकत नाहीत. आता इथं इंडियन मी सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर तुमचा जन्म दाखला म्हणजे या ठिकाणी तुमच्या या ठिकाणी काय आहे, पण महाराष्ट्राचे रहिवासी म्हणजे रहिवासी दाखला डोमिसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. ते आहे का, तर मी इथे कंपल्सरी येस करणार आहे. येस करायचं. अधिवास प्रमाणपत्र देणाऱ्याचे नाव इथं या ठिकाणी तुमच्या त्याच्यावरती बरोबर सब डिव्हिजनल ऑफिसर, नायब तहसीलदार, तहसीलदार असे लिहिलेले असते. ते कोणी दिलेले आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. ठीक आहे. बरोबर असतं खाली लिहिलेलं. त्याच्यानंतर ते कधी इश्यू झालं. आता समजा मी 2000 कधी काढलेलं आहे, 1 मिनिट. मी 2025 ला काढलेलं आहे. तर इथं मी समजा 2025 सिलेक्ट करणार, जूनमध्ये सिलेक्ट केलं ते करणार आणि इथं समजा 18 तारखेला इथं तारीख सिलेक्ट करणार. बरोबर इथं तारीख आलेली तुम्हाला बघायला भेटणार आहे. आता म्हणजे प्रत्येक याच्यावरती इश्यूड डेट म्हणून तारीख असते. आता हे डोमेसाईल सर्टिफिकेटबद्दल मी सांगितलं. त्याच्यानंतर त्याचा क्रमांक, त्याचा नंबर असतो. या ठिकाणी 10-12 आकडे असतो. तो तुम्हाला इथे सर्टिफिकेट क्रमांक इथे तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे डोमिसाईल नसेल तर बर्थ सर्टिफिकेट तुम्ही टाकू शकता. शाळा सोडल्याच्या दाखल्याचा नंबर देखील इथे तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला तुमच्याकडे काय आहे, इथं लिव्हिंग शाळा सोडल्याचा निर्गमित करण्याची ठीक आहे. आता शाळा सोडल्याचा दाखला तुम्ही कोणत्या शाळेमध्ये होता ना, मग तो शाळा सोडल्याचा तो क्रमांक डोमेसाईल सर्टिफिकेट इथं क्रमांक इथं तुम्ही त्याचा देखील इथं बर्थ सर्टिफिकेट, लिव्हिंग सर्टिफिकेट त्याचा नंबर इथे टाकू शकता. त्याच्यानंतर शाळा सोडल्याचं प्रमाणपत्राचा दिनांक तो कधी इश्यू झालेला आहे त्याच्या दिनांकावरती मी सांगितल्याप्रमाणे इथे दिनांक टाकून घ्या. आणि ते कोणी इश्यू केले कोणत्या म्हणजे तुम्ही शालेय कॉलेजचे वगैरे नाव देखील इथे तुम्ही टाकू शकत आहात. त्याच्यानंतर इथं कास्ट तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे. माझी कास्ट इथं समजा आहे एसटी कास्ट. ठीक आहे. एसटी कास्ट मी सिलेक्ट केलं. तर कोणत्या आता माझी एसटी आहे परंतु मला ओपन मधून भरायचं आहे. तर मी इथं ओपन देखील सिलेक्ट करू शकतो. परंतु माझी एसटी आहे, मला एसटी मधूनच भरायचं आहे. तर मी इथे एसटी सिलेक्ट करणार. ठीक आहे. त्याच्यानंतर ते कोणत्या प्राधिकरणाने इश्यू केले आहे, कोणत्या दिलेलं आहे ते या ठिकाणी तुम्हाला इथे टाकायचं आहे. तुम्ही टाकू शकता तहसीलदार, त्याच्यामध्ये जे तुमच्या सर्टिफिकेट वरती असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. सब डिव्हिजनल ऑफिसर वगैरे असतात ते देखील तुम्ही इथे टाकू शकता. त्याच्यानंतर ते कधी इश्यू झालं त्याची तारीख टाका. त्याच्यावरती नंबर इथे तुम्ही टाकून घ्या. सर्व माहिती बरोबर आहे याची पुन्हा एकदा खात्री करा. आता जर मी इथं जर सिलेक्ट केलं ना, काय आहे, जर इथं ओबीसी सिलेक्ट केलं तर नॉन क्रिमिलेअर देखील तुम्हाला इथे लागणार आहे. परंतु एससी एसटी साठी नसते त्याच्यामुळे इथे ते आलेलं नाही. ठीक आहे. आता इथं जात वैधता प्रमाणपत्र आता हे कंपल्सरी नसतं. नसेल तर नो देखील तुम्ही करू शकता. असेल तर वरील प्रमाणे माहिती तुम्ही इथे टाकून घेऊ शकता. मी इथं नो केलेलं आहे त्याच्यामुळे इथे काही माहिती टाकायला येणार नाही. ठीक आहे. कास्ट व्हॅलिडिटी ठीक आहे, नो केलेलं आहे. हे कंपल्सरी नाही, फक्त येस नो इथं करणे कंपल्सरी आहे.
ठीक आहे. ठीक आहे. तुमची एखादी खूण म्हणजे हातापायावरील, चेहऱ्यावरील मूस वगैरे, तीळ वगैरे जो असेल त्याची एखाद्या चेहऱ्याची, आपल्या शरीराची एखादी खूण तुम्ही इथे टाकू शकता. तर इथे नाही टाकली तरी देखील चालून जाणार आहे. आपल्याकडे पॅन कार्ड आहे का? आता एक गोष्ट लक्षात घ्या. आता समजा पॅन कार्ड आपल्याकडे आहे, ड्रायव्हिंग आहे, मतदार कार्ड आहे, पासपोर्ट आहे, बँक पासबुक खाते आहे. तर हे सर्व एक गोष्ट लक्षात घ्या, काय करायचं आहे, इथं सर्वीकडे कोणत्याही ठिकाणी एकाच ठिकाणी येस करा. कारण सर्व कागदपत्रे तुम्हाला नंतर ही अपलोड करावी लागतील. आता जेवढे तुम्ही ठिकाणी येस करणार आहेत ना, तेवढे तुम्हाला अपलोड करावे लागतील. आता मी फक्त पॅन कार्ड इथं सगळीकडे नाही करणार आहे. तुमच्या मनावरती सर्व तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकू शकत. आता मी फक्त पॅन कार्डला येस केलेलं आहे आणि मला पुढे फक्त पॅन कार्डच अपलोड करायला येईल. नाहीतर आता मी येस केल्याच्या नंतर इथं पॅन कार्डचा नंबर आणि त्याच्यावरील नाव इथे तुम्हाला टाकायला येईल. बाकी तुम्ही इकडे खाली येस केलं तर देखील सर्व माहिती अशा प्रकारे टाकायला येईल. परंतु माझ्या अंदाजित फक्त एकाच कागदपत्रावरती तुम्ही येस करा. फक्त आता मी पॅन कार्डलाच येस केलेलं आहे. बाकी ठिकाणी नो केलेलं आहे. त्याचं कारण सर्व पुढे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला अडचण येऊ शकते. जास्त माहिती तुम्हाला आताच इकडे सर्व माहिती टाकायला लागेल आणि पुन्हा ते कागदपत्रे अपलोड करायला येतील. आता मला फक्त पॅन कार्डचीच येस केल्यामुळे माहिती टाकायला आलेली आहे आणि फक्त पॅन कार्ड नंतर अपलोड करायला तिथे येईल. आता इथं पॅन कार्ड मी माहिती इथे टाकून घेतो. ठीक आहे. आता तुम्ही ज्या ठिकाणी येस केलं आहे त्याच्या या ठिकाणी क्रमांक आणि त्याच्यावरील नाव इथे तुम्ही टाकून घ्यायचं आहे. मी फक्त पॅन कार्ड करत आहे. ठीक आहे. मी आता इथं पॅन कार्डचा क्रमांक आणि त्याच्यावरील नाव इथे टाकून घेतो. ठीक आहे. ठीक आहे. आता इथे मी नंबर आणि नाव इथे टाकून घेतलेलं आहे. माझी ओळखपत्र म्हणून मी देत आहे म्हणून इथं क्लिक करा. इथं सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. आता इथं क्लोज या बटनावरती इथे क्लिक करा. खाली या. ठीक आहे. खाली आल्याच्या नंतर 1 मिनिट. आता इथे बघू शकता माहिती आलेली आहे. डाटा सेव्हड सक्सेसफुली या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करून घ्या. ठीक आहे. आता इथं खाली स्क्रोल करा. तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुलगा-मुलगी आहात का? असेल तर येस करा, अन्यथा नो करा. प्रकल्पग्रस्तसाठी येस, नो करा. भूकंपग्रस्त असेल तर येस करा, नो करा. अंशकालीन असेल तर येस करा, नो करा. त्याच्यानंतर माजी सैनिक असेल तर येस करा, अन्यथा नो करा. अ, खेळाडू वगैरे असेल तर येस करा, अन्यथा नो करा. त्याच्यानंतर अपंगांसाठी असेल तर येस करा, अन्यथा नो करा. अपंग नाही तर नो करणार मी इथे कंपल्सरी. आता इथं नामांकित तुम्हाला स्वतःच नाम आहे. हे सैनिकांसाठी असेल तर येस करा, अन्यथा नो करा. अनाथमधून भरायचं असेल तर येस करा, अन्यथा नो करा. अ, तुमच्याकडे या ठिकाणी या ठिकाणी कोणत्याही विभागाने परीक्षेसाठी बंदी घातली आहे का? असेल तर येस करा, अन्यथा नो करा. ठीक आहे. तुमच्या विरुद्ध खटला वगैरे चालू आहे का? गुन्हेगारी चालू आहे का? हे तिन्ही पॉईंट तेच आहेत. असेल तर येस करा. तुम्हाला या ठिकाणी फौजदारी खटला चालू दोषी आहात का? असे म्हटलेलं आहे. कधी बोलवलं आहे का चौकशीसाठी? असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर तुमची वागणूक वगैरे तुमच्यावर शाळा किंवा महाविद्यालयाने कधी तुमच्यावरती अनुसूचित बंदी घातली आहे का? असेल तर येस करा, अन्यथा नो करा. ठीक आहे. तुमच्यावरती फौजदारी गुन्हा चालू आहे का? नो करा. इथं चौकशी वगैरे आहे का? नो करा. ठीक आहे. आपल्यावर खटला चालू आहे का? असेल तर सर्व पॉईंट हे जवळ-जवळ सर्वीकडे हे नोच असतात. ठीक आहे. आता इथं सर्व माहिती सिलेक्ट करा आणि सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती इथे क्लिक करा. आता इथं डाटा सेव्हड सक्सेसफुली असा ऑप्शन दिसेल. इथं ओके बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. आता तुम्हाला इथं तुमचा पत्ता टाकायचा आहे. पत्ता कशाप्रकारे टाकायचा आहे? इथं अर्धा टाकायचा आहे या ओळीमध्ये आणि या ओळीमध्ये अर्धा टाका. पूर्ण एकाच ठिकाणी टाकू नका. इथवर माहिती बसेल तोपर्यंत इथे टाका. मुक्काम पोस्ट, तालुका वगैरे टाका. त्याच्यानंतर जिल्हा वगैरे इथे माहिती टाका. त्याच्यानंतर आता इथं त्याच्यानंतर तुमचा जो तहसील आहे, तहसील किंवा तालुका एकच असतो जवळ तो तुम्हाला इथे तहसील अकोले आहे माझं किंवा अकोले तालुका माझा तोच आहे. त्याच्यामुळे मी इथं तो टाकणार. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं काय आहे तुम्ही रहिवासी इंडियन आपण भारतीय आहोत तर इंडियन मी इथे सिलेक्ट करणार. त्याच्यानंतर आपलं महाराष्ट्र राज्य तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. बघू शकता इथे महाराष्ट्र राज्य मी इथे सिलेक्ट केलं. जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये माझा अहिल्यानगर जिल्हा आहे. अकोले तालुका आहे तर मी सिलेक्ट केलं वरती अकोला टाकतो मी. ठीक आहे. अकोला नाही तर माझा अकोले असं आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर हे सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर तुमचा जो ही पिन कोड आहे ना, तो इथे तुम्ही टाकून घ्या. ठीक आहे. मी पिनकोड इथे टाकलेला आहे. कायम आता जर तुमचा कायमचा पत्ता म्हणजे पर्मनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस वेगवेगळा असेल, तर दुसरा ॲड्रेस तुम्ही इथे खाली टाकू शकता. परंतु माझा एकच ॲड्रेस आहे. त्याच्यामुळे इथं इथं येस या बटनावरती क्लिक करा. येस बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर वरचा ॲड्रेस आणि खालचा ॲड्रेस सेम असलेला झालेला तुम्हाला बघायला भेटणार आहे. ठीक आहे. आता इथं जर बघितलं तर माझा ॲड्रेस सारखाच आहे. एकच ॲड्रेस आहे त्याच्यामुळे येस केलं. मी इथे येस केलं. बघू शकता येस केल्याच्या नंतर सर्व तीच माहिती खाली आलेली आहे. आता इथं देखील सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती तुम्ही क्लिक करू शकता. ठीक आहे. या बटनावरती तुम्ही क्लिक करा. ओकेच्या बटनावरती इथे क्लिक करा. तुम्हाला या ठिकाणी कोणत्या भाषेतून परीक्षा द्यायची आहे? म्हणजे मराठी भाषेचे ज्ञान आहे का?
तर इथं कंपल्सरी येस करावं लागणार आहे कारण महाराष्ट्राची भरती आहे. ठीक आहे. आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता पास. आता इथं काय म्हटलेलं आहे, तुम्ही कोणत्या म्हणजे कुठून पास झालेले आहे आपले माध्यमिक शाळांत म्हणजे 10वी कुठून पास झाले तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड करून आपण पास झालेले आहेत. त्या या ठिकाणी मग इथं पुणे बोर्ड, महाराष्ट्र असे देखील लिहू शकता. तुमचं जे बोर्ड आहे ते तुम्हाला इथे टाकू शकता किंवा शाळेचे, संस्थेचे नाव देखील इथे तुम्ही टाकू शकता. आता माझी पर्सेंटेज आहे ग्रेड म्हणजे ग्रेडमध्ये नाही, सी-जी-पी-एमध्ये नाही, तर माझी पर्सेंटेजमध्ये आहे. तर पर्सेंटेज मी सिलेक्ट करणार. आता हे कशाचे आहे? फक्त 10वीची माहिती भरत आहोत. लक्षात घ्या 10वीची माहिती भरत आहोत. 10वीला मला किती गुण आहेत समजा, प्राप्त गुण. मला 600 पैकी मिळाले आहेत 255. मी इथं 255 लिहिले आणि इथं सर्व विषय मिळून किती 600 होते. तर 600 पैकी मला 255 गुण येतात. आता आणि इथं साईडला क्लिक करा. बरोबर इथं टक्केवारी तुमची आलेली तुम्हाला बघायला भेटेल. परंतु 10वी कोणत्या महिन्यामध्ये पास झाला? कोणत्या महिन्यामध्ये पास झाला? मी आता समजा पास झालेलो आहे जवळ-जवळ ठीक आहे. 2014 तुमच्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती हे लिहिलेलं असतं. ठीक आहे. मी 2014 मध्ये मे महिन्यामध्ये समजा पास झालो. मे बरोबर. इथं 5 तारीख आणि 2014 इथं बरोबर आलेलं आहे. त्याचप्रमाणे काय करायचं आहे, त्याचप्रमाणे 12वीची देखील तुम्हाला माहिती इथे टाकून घ्यायची आहे. कंपल्सरी असणार आहे कारण ते काय कशावरती आहे, ग्रॅज्युएशनवरती आहे. त्याच्यानंतर तुमचा डिप्लोमा वगैरे झाला असेल, डिप्लोमा वगैरे झाला असेल, ही 12वीची माहिती टाकली. ठीक आहे. ठीक आहे. 12वीची माहिती टाकली, डिप्लोमा वगैरे झाला असेल ती माहिती टाका. त्याच्यानंतर इथं पदवीची माहिती टाकायची आहे. ठीक आहे, पदवीची. आता इथं काही एक गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. आता इथे 12वीचं टाकलं नाही तरी देखील चालणार आहे. तुम्ही 10वीचं टाकलं आणि डायरेक्टली इथं पदवीचं टाकलं तरी देखील इथे चालून जाणार आहे. पदवी इथं समजा पदवी माझं काय कंप्लीट झालेलं आहे, डिग्री कंप्लीट झालेली आहे. इथं सिलेक्ट करा. कोणत्या शाखेतून? इथं काही संस्थेतून तुमच्या कॉलेजचं वगैरे नाव इथं तुम्ही लिहू शकता आणि कधी पास होण्याचा महिना, वर्ष तुम्ही इथे सिलेक्ट करा. वरील सांगितल्याप्रमाणे इथं गुण वगैरे टाका. ठीक आहे. आणि एकूण गुण इथे तुम्हाला आपोआप तुमची टक्केवारी वगैरे आलेले बघायला भेटेल. पोस्ट ग्रॅज्युएशन जर केलेलं असेल तर ती देखील माहिती इथे तुम्ही टाकून घ्या. आय-टी-आय वगैरे केला असेल. आता इथं एम-एस-सी-आय-टी ठीक आहे. एम-एस-सी-आय-टीची माहिती इथं टाकावी लागणार आहे. आता इथे एम-एस-सी-आय-टी सिलेक्ट करा. त्याच्यानंतर कोणत्या वर्षी पास झाले, कोणत्या वर्षी केली, इथं सर्व माहिती टाका. शैक्षणिक माहिती आणि सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करून घ्या. ठीक आहे. आता मी इथं बोललो होतो, की 12वीची माहिती टाकली नाही तरी देखील चालेल, परंतु ती इथे तुम्हाला कंपल्सरी टाकावी लागणार आहे. तसे ते नेक्स्ट होत नाही. ठीक आहे. पर्सेंटेज वगैरे सिलेक्ट केलं. मी इथं टक्केवारी टाकतो. ठीक आहे. टाकून घेतलं टक्केवारी वगैरे येईल इथं. वर्ष वगैरे तुम्ही वरती सांगितल्याप्रमाणे सर्व माहिती टाकून घ्या. आता इथं माझा डिप्लोमा वगैरे झालेला नाही, तर इथं कोलॅप्स इथं करून टाका. इथं मायनस करा. हे मायनस होऊन जाणार आहे. ठीक आहे. एम-एस-सी-आय-टी वगैरे खाली ते देखील मायनस करायचं असेल तर ते बघतो. इथं मायनस केलं समजा, तर सेव्ह आणि नेक्स्ट होतंय का? काय होतंय? प्लीज एंटर इन्स्टिट्यूट प्लीज संस्थेतून अंडर एक मिनिट काय राहिलेलं आहे बघतो मी. आता इथं वाटतं एम-एस-सी-आय-टी कंप्लीट पूर्ण म्हणजे हे केलेलं आहे त्यांनी. एक मिनिट. डिग्री वगैरे सिलेक्ट इथं राहू द्या. ठीक आहे. एम-एस-सी-आय-टी कंप्लीट केले आहे. मला वाटतं इथं सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. आता इथं एम-एस-सी-आय-टी देखील माझ्या अंदाजित कंपल्सरी नसायला पाहिजे. परंतु इथं मला दाखवत आहे. नंतर ते अपडेट होऊ शकतं. आता इथं ओकेच्या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला इथे काय-काय अपलोड करायचे आहे. अपलोडिंगची माहिती इथे आलेली आहे. आता इथे तुम्हाला अपलोड काय-काय करायचं आहे, नीट गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. इथं नजीकच्या काळातील तुमचा पासपोर्ट साईज फोटो. आता इथं पासपोर्ट साईज फोटो याच्यावरती मी क्लिक केलं समजा. ठीक आहे. आता इथं तुम्हाला 2 फोटो अपलोड करायचे आहे. इथं बघू शकता कॅप्चर फोटो. आता इथं जर गेले ना तुम्ही अपलोड फोटो जो तुम्हाला अपलोड करायचा आहे या बटनावरती, काळ्या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. आणि इथं जाऊन तुम्ही अपलोड करू शकता. अशाप्रकारे त्याची साईज किती 80 केबी पासून पुढे तर 200 केबी पर्यंत असणे गरजेचे आहे. 80 केबी ते 200 केबी या दरम्यान असणे गरजेचे आहे. आणि इथं कॅप्चर फोटो याच्यावरती क्लिक करा आणि इथं क्लिक हिअर टू कॅप्चर फोटो याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर कॅमेरा ओपन होईल आणि तुम्ही लाईव्ह फोटो इथं अपलोड करून घेऊ शकता. आता समजा मला इथं अपलोड करायचं आहे, तर इथं अपलोड फोटो पासपोर्ट साईज अपलोड करा आणि इथं लाईव्ह फोटो तुम्ही इथे अपलोड करू शकता. आता मी फक्त हे दाखवलेलं आहे, तुम्ही क्लोज करू करा इथं. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सही अपलोड करायची आहे. सही किती अपलोड कशामध्ये किती कशा प्रकारे 80 केबी ते 200 केबी या दरम्यान इथं सही अपलोड करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर 10वीचं या ठिकाणी तुम्ही सर्टिफिकेट निकाल अपलोड करा किंवा बोर्ड सर्टिफिकेट अपलोड करा. चालून जाईल, काही प्रॉब्लेम येणार नाही. परंतु ते किती केबी मध्ये तर बघितलं तर 100 केबी ते 2 MB पर्यंत तुम्ही साईज इथं असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे तुम्ही 12वीचं अपलोड केलं नाही तरी चालेल. ज्यांना ज्यांना स्टार आलेले आहे ते अपलोड करून घ्या. आता इथं पदवीचे प्रमाणपत्र इथं कंपल्सरी तुम्हाला अपलोड करायचं आहे. ठीक आहे.
त्याच्यानंतर इथं काय करायचं आहे, तुमचा शाळा सोडल्याचा दाखला. ठीक आहे. इथं शाळा सोडल्याचा दाखला किंवा डोमिसाईल, बर्थ सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला काही एक इथे तुम्ही अपलोड करून घ्या. आता मी तिकडं कशाची माहिती टाकलेली आहे, डोमिसाईलची माहिती टाकली, तर इथे डोमिसाईल अपलोड करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे, आपण केलेलं मराठी भाषा प्रमाणपत्र. आता इथं काय आहे, इथं मराठी भाषा प्रमाणपत्र म्हटलेलं आहे. तुम्हाला 10वी मध्ये मराठी होती, त्याच्यामुळे 10वीचं इथं बोर्ड सर्टिफिकेट निकाल इथं तुम्ही अपलोड करून देऊ शकता. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, जातीचा दाखला तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे. आता इथं ओबीसी वाल्यांसाठी आणि ज्यांना नॉन क्रिमिलेअर लागू आहे त्यांना इथं नॉन क्रिमिलेअर देखील अपलोड करायचं आहे. आता इथं काय आहे, जातीचे प्रमाणपत्र इथं. आता मी तुम्हाला लक्षात असेल, मी मागे सांगितलं होतं इथं वेगवेगळे ऑप्शन होते. पॅन कार्ड, आधार कार्ड, वेगवेगळे जाती सॉरी पासबुक होतं, पॅन कार्ड होते, वोटर लिस्ट होती. मी फक्त काय केलं होतं, पॅन कार्डलाच इथं हे केलं होतं. पॅन कार्डच फक्त सिलेक्ट केलं होतं, त्याचीच माहिती भरली होती. त्यासाठी पॅन कार्डसाठीच फक्त येस केलं होतं. त्याच्यामुळे फक्त एकच इथं अपलोड करावे लागणार आहे. तिकडे सर्वीकडे असून सुद्धा तुम्ही नो करायचं आहे. कारण तिकडे येस केलं सर्वीकडे सर्व माहिती टाकावी लागणार आणि सर्व इथे अपलोड करावे लागणार. त्याच्यासाठी एकच तुम्ही सिलेक्ट करा असं माझी विनंती आहे. ठीक आहे. आता ते इथं तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचं आहे. ते देखील तुम्हाला किती तर 100 केबी ते 2 एमबी पर्यंत तुम्ही अपलोड करून घ्या. सर्व माहिती अपलोड करा आणि इथं माझी नाव वगैरे दाखवेल. इथे चलन मला किती आहे, एसटी मुळे इथं ₹900 आहे आणि बाकीच्यांना इथं ₹1000, एससी एसटी सोडता बाकीचे इथं ₹1000 चलन राहील. आता खाली आल्याच्या नंतर इथं काय करायचं, सर्व माहिती इथे ठीक आहे. इथं भरून घ्या. आता इथं बघू शकता मी सर्व माहिती इथं चेकबॉक्स इथे क्लिक करून घ्या. ठीक आहे. वरती माहिती सर्व अगोदर कागदपत्रे अपलोड करून घ्या. ठीक आहे. आणि आता काय करायचं आहे, आता पुन्हा एकदा मी चेक करून घेतो आणि पुन्हा खाली येतो. आता इथे सर्व कागदपत्र अपलोड करून झाल्याच्या नंतर इथं सर्व चेकबॉक्स इथे तुम्ही क्लिक करून घ्या आणि इथं प्रिव्ह्यू या बटनावरती इथे क्लिक करा. बघू शकता प्रिव्ह्यू बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा जेवढा फॉर्म आहे, जो फॉर्म आहे ना, तो इथं ओपन झालेला बघायला भेटेल. सर्व माहिती एकदम बरोबर चेक करून घ्या. सर्व माहिती बरोबर चेक करून घ्या. सर्व तुमचा फॉर्म इथे ओपन झालेला बघायला भेटेल. सर्व माहिती चेक करा. ठीक आहे. बघू शकता. अशा प्रकारे ही माहिती येईल तुमची इथं. सर्व फॉर्म इथे बरोबर चेक करून घ्या. तुमचा फोटो, लाईव्ह फोटो, सर्व माहिती इथं दिसून येणार आहे. ठीक आहे. आता इथं सर्व माहिती तुमची बरोबर आहे याची खात्री करा आणि खाली आल्याच्या नंतर ओके या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. आता इथून पुढे तुमची पेमेंटची प्रोसेस होणार आहे. ठीक आहे. आता इथं खाली या. खाली आल्याच्या नंतर इथं सबमिट या बटनावरती क्लिक करा. सर्व माहिती बरोबर आहे हे खात्री झाल्याच्या नंतर तिथं सबमिट बटनावरती इथे क्लिक करा. आता इथं काय म्हटलेलं अपलोड मार्कशीट. आता माझं काहीतरी अपलोड करायचं राहिलेलं आहे 12वीचं मार्कशीट. ते तुम्हाला इथं मी अपलोड करून घेतो आणि इथं सबमिट बटनावरती इथे तुम्ही क्लिक करतो. ठीक आहे. आता इथे सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर पेमेंटसाठी वेगवेगळे ऑप्शन बघायला भेटतील. इथं कोणताही ऑप्शन सिलेक्ट करा. इथं नेट बँकिंग मी समजा इथं सिलेक्ट केले. नेट बँकिंग सिलेक्ट केलं. एक मिनिट. आता जो आपल्याला पेमेंट करण्यासाठी एकदम सोपं कशाने जाते, तर इथं स्कॅनरने जाते. तर स्कॅनरचं ऑप्शन इथं डेबिट कार्ड वगैरे मी इथं सिलेक्ट केलं. इथं देखील ऑप्शन नाहीये. बॅक येतो आणि इथं युपीआय याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथं शो स्कॅनर, इथं तुम्ही युपीआय ने देखील करू शकता आणि स्कॅनरने देखील करू शकता. इथं शो याच्यावरती मी इथे क्लिक करणार. ठीक आहे. पेमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला पेमेंट स्लिप डाउनलोड करण्याचा ऑप्शन भेटेल. त्याच्यानंतर अर्ज देखील तुम्हाला डाउनलोड करण्याचा ऑप्शन भेटेल. अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण फॉर्म भरू शकतात. संपूर्ण फॉर्म भरण्यासाठी जर तुम्हाला भरून घ्यायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. ठीक आहे. अशा प्रकारची ही माहिती होती. अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करून घ्या. ठीक आहे.